कशा पद्धतीने आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? ह्या मतदारसंघामध्ये शिर्डी 2014 आणि 2019 ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये ह्या शिर्डीच्या युतीचा उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांनी मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या ठिकाणी जे ज्वलंत प्रश्न होते ह्या निलवंडेच्या पाण्याला 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम मी 50 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम केलं असेल तर ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला 2 वेळेस संधी दिली आणि संधीचा रूपांतर आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्यामध्ये सक्सेस झालो. हे सक्सेस होत असताना साईबाबांच्या आशीर्वादाने मी 15 वर्ष आमदार असताना मला ज्या पद्धतीने मला वागणूक होती तत्परता होती ती 2014ला मी खासदार शिर्डीचा खासदार झाल्यानंतर ती तत्परता वेगळी होती. बाबांच्या नगरीचा खासदार आहे तो मान आणि सन्मानाचा खरं वापर मी लोकशाही पद्धतीने केला आणि 50 वर्ष रखडलेल्या कामाला 182 गावाला पाणी आणण्याचं काम आहे. मला जनतेने विश्वासाने मतदान केलं आणि त्या ठिकाणी मी सक्सेसफुल झालो त्याबद्दल मला अभिमान आहे. या समोर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होते. भाऊसाहेब वागचौरे तुमच्या विरोधात उभे आहेत आणि आता वंचितच्या उत्कर्ष देखील मैदानात उतरलाय. काय याचं आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाही पद्धतीमध्ये सर्व पक्षाला लढवण्याचे अधिकार आहे आणि अधिकार असल्यामुळे त्यांना ते मतदार दाखवून देतील आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करतात आणि म्हणून माझं एक विजन आहे ह्या मतदारसंघामध्ये 5 कामं झाले पाहिजे. सन 2005चा जो काळा कायदा झाला त्याला खरं पर्याय जर निर्माण करायचा असेल तर घाट मात्याचं 115 TMC पाणी हे समुद्रात जाणारं पाणी आहे आणि ते पाणी अडवलं तर नगर जिल्ह्याला आणि खास करून नगर जिल्ह्यावर जो ब्रिटिशांनी न्याय दिला होता तो 2005च्या काळ्या कायद्याने जायकवाडीवर पाणी देताना समान पाणी वाटपाच्या कायद्याने आपण वंचित राहिलेलो आहे आणि ती वंचित जर सोडवायचा असेल तो मार्ग शेतकऱ्याला सोयीस्कर करायचा असेल तर 115 TMC पाणी हे अडवलं पाहिजे आणि त्यासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. मोदी सरकार केंद्रामध्ये असेल आणि युतीचे शासन हे राज्यात जर असेल तर डबल इंजिन सरकार चालेल आणि डबल इंजिनमध्ये टिबल पक्षाचं सरकार हे राज्यामध्ये आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वसाधारण जनतेचे नेते आहेत आणि ते केव्हाही वेळ देतात. ते जनतेचा नेता असल्यामुळे शेतकरी असेल शेतमजुरी असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. दुसरे आमचे नेते आहे देवेंद्र फडणवीस साहेब प्लॅनर आहे आणि प्लॅनर माजले असल्यामुळे या ठिकाणी नगरवर अन्याय होतो, नाशिकवर पाण्याची टंचाई आहे आणि मराठवाड्याला न्याय मिळेल म्हणून आम्हाला घाट मात्याच्या पाण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब मदत करणार आहे. तिसरी महत्त्वाची राष्ट्रवादीचे नेते आहे अजितदादा पवार. कार्यकर्त्याला बळ देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि हे बळ देण्याचं काम आहे. या ठिकाणी टिबल इंजिन सरकार आहे. या ठिकाणी त्यांचा उपयोग करून साईबाबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी घाट मात्याचं पाणी आणण्याची भूमिका ही खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं 2024ची निवडणूक या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये डबल इंजिनचा सरकाराचा जास्तीत जास्त वापर या शिर्डीच्या विकासासाठी का मी घाट मात्याचं पाणी 1 नंबरला आहे. दुसऱ्या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये आज 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 तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय आणि सभा होते. कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत? ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. आपल्या अनेक 2-3 मंत्री या ठिकाणी दादा भुसेंना खास जिम्मेदारी दिलेली आहे आणि अनेक संघटनांचं काम करत असताना सर्व नेते महायुतीचा नेता म्हणून काम करताय. बाळ नांदगावकर आणि या ठिकाणी बबनराव घोलप देखील उपस्थित आहे. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी फॉर्म भरत असताना डबल इंजिनचा सरकारचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये करणार आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं ह्या मतदारसंघात जागृतता लोक जागृती आहे आणि कार्यकर्त्यामध्ये एनर्जी आहे म्हणून गावामध्ये जो वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी पुन्हा एक लढाई घाट मात्याची लढू. 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न साईसावते अद्याप प्रलंबित आहे. 8-10 वर्षापूर्वी आपणच या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आझाद मैदानावर गेला होता. पुढे त्याचं काय झालं काय? या ठिकाणी मी ज्यावेळेस 2014ला खासदार झालो त्यावेळेस आझाद मैदानाला पहिला खासदार आहे. ते कामगार आणि निलवंडेचं पाणी मिळावं म्हणून
मला 2 दिवस त्या आझाद मैदानावर चावले आणि मला अभिमान आहे. कामगाराचा एक विषय आहे, 1900 कामगार परमनंट, या आचारसंहिता संपल्या त्याला परमनंट ऑर्डर देण्याची खासदार म्हणून माझी आपल्याला घोषित करतो. दुसरे